सुप्रभात. जय भीम, जय महाराष्ट्र. सर्वांना इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. एस रविराज, रवींद्र तांगो शिंदे, एडिटर, इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनल, जो सर्वांना न्याय हक्कासाठी अंधारातून प्रकाशाकडे आणण्याचं मार्गदर्शन करतो. सामाजिक राजकीय स्तरावरती घडणाऱ्या घडामोडींवर विश्लेषण करतो. मग ते राजकीय पक्ष असोत किंवा शासकीय घटना असोत. आता देशामध्ये जे काही वादळ चाललेलं आहे, मतदान चोरी ते बिहारमध्ये निवडणुका आलेल्या आहेत. त्या बिहारच्या निवडणुकीच्या धर्तीवर भारतीय जनता पार्टी, BJP RSS सरकारचं जे काय मतदान चोरी उघड झालेली आहे, या मतदानच्या चोरीवर जे काही सरकार प्रस्थापित झालेलं आहे, याच्या सर्व देशवासियांनी राजीव गांधी यांचे सुपुत्र राहुल गांधी यांनी संपूर्ण अभ्यासपूर्वक ही मतांची चोरी उघडीस आणली. संपूर्ण भारतातील 140 कोटी जनतेला समजली. हे मतदानाचं सरकार हे चोरीच्या मतदानाने आलेलं सरकार आहे, EVM हॅकिंगने आलेलं सरकार आहे. त्यामुळे अशा प्रकारची लोकशाहीचे अधिकार मूल्यची जर चोरी होत असेल तर 140 कोटी भारतीय जनता कदापि खपू घेतली जाणार नाही. त्यामुळे केंद्रीय राजकारणामध्ये BJP RSS सरकारचं जे आजचं आरक्षण बाबतचं पण धोरण आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये गेले 2-3 वर्ष आरक्षण मुद्दा गाजतोय. तो आरक्षण मुद्दा कोणता? मराठा आरक्षण. त्याच्यामध्ये असंख्य 10 वर्ष आंदोलने होतात मराठा आरक्षणासाठी. 10 वर्षापासून मराठा आरक्षण मिळावं यासाठी आंदोलने होतात. परंतु सकृत दर्शनी मराठा आरक्षण हे कुठल्याही ग्राउंडवरती सक्षमतेने बसत नाही आहे. त्यामुळे गेले 2 वर्ष विदर्भातील जरांगे पाटील नावाची व्यक्ती मराठ्यांना सरसकट आरक्षण द्यावं ह्या मुद्द्यावरती 3-3, 4-4 वेळा उपोषण करते. सरकार त्याच्या भोवती पायघड्या घालतं. सरकार त्यांच्या भोवती पायघड्या घालतं. उपोषणाला बसला की जरांगे पाटलांच्या भोवती पायघड्या घालतं. परंतु मी सांगतो, देशाच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी, इंडियन आयर लेडी, असा कोणी देशामध्ये अराजकता माजवण्याचा प्रयत्न केला तर इंदिरा गांधी थेट उचलून त्यांना जेलमध्ये बंद करायच्या. ही भूमिका रास्त आहे. कारण उगाचच राज्यामध्ये कुठल्याही गोष्टीवर कोणी अराजकता माजवत असेल तर स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी, इंडियन आयर लेडी यांनी कदापि खपून घेतले नाही. पाकिस्तानचं युद्ध झालं 1970 पाकिस्तानच्या युद्धाला न घाबरता पाकिस्तानच्या मध्ये 2 भाग करून बांगलादेशाची निर्मिती केली. इंडियन लेडी इंदिरा गांधी, आयर लेडी, देशाच्या स्वर्गीय पंतप्रधान. त्यांनी कधी